हॉस्टेलमध्ये ऑनलाईन पिझ्झा मागवला म्हणून 4 विद्यार्थिनींना निलंबनाची नोटीस देण्यात आली आणि यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर वसतिगृह प्रशासनानं यू-टर्न घेतलाय। ती नोटीस निलंबनाची नाही तर समज देण्यासाठी होती असं स्पष्टीकरण वसतिगृह प्रशासनाकडून देण्यात आलंय। नेमकं काय झालं बघूया। हे आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं मागासवर्गीय मुलींचं सरकारी वसतिगृह। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधल्या संत नगर इथं हे वसतिगृह आहे। या वसतिगृहात 30 जानेवारीला झालेल्या पाहणीत वसतिगृहातल्या एका खोलीत पिझ्झाचा बॉक्स आढळला। तपासणीमध्ये ऑनलाईन पिझ्झा मागवण्यात आल्याचं वसतिगृह प्रशासनाच्या निदर्शनास आलं। वसतिगृहात बाहेरील पदार्थ आणण्यासाठी बंदी असल्यानं 6 फेब्रुवारीला संबंधित खोलीतल्या 4ही विद्यार्थिनींना पिझ्झा कुणी आणला याचं स्पष्टीकरण 8 तारखेपर्यंत देण्याचं सांगण्यात आलं। 8 तारखेपर्यंत स्पष्टीकरण न दिल्यास 4ही विद्यार्थिनींना 1 महिन्यासाठी वसतिगृहातनं निलंबित केलं जाईल अशी नोटीस वसतिगृह प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी दिली। रस्टिगेशनचा विषय झाला होता, पण तो फक्त आम्हाला समजपत्र दिलं होतं कारण आमच्याकडून हॉस्टेलचा नियम न पाळण्यात आला होता। आमच्या 4 रूममेट्स मधून कोणी तो पिझ्झा मागवला होता व खाल्ला होता ह्याची गोष्ट आम्हालाही माहिती नाहीये, पण तरी त्याच्याबाबत की परत ही चूक होऊ नये ह्याच्या खातीर फक्त मॅडमने आम्हाला समजवलं होतं की अशी जर चूक परत झाली किंवा मान्य नाही केली तर रस्टिगेट करण्यात येईल। त्याच्या व्यतिरिक्त काहीही झालं नव्हतं आणि रस्टिगेशन असं काही आम्हाला मिळालेलं नाहीये। त्या दिवसापासून ते आज तागायत आम्ही अगदी व्यवस्थितरित्या हॉस्टेलमध्ये राहतो आणि आमचं कॉलेज वगैरे अगदी व्यवस्थित करतो। आता मात्र मीनाक्षी नरहरे यांनी यू-टर्न घेतलाय। विद्यार्थिनींना निलंबित केलं नसून केवळ समज देण्यासाठी नोटीस दिल्याची सारवासारव केली आहे। बाहेरील खाद्यपदार्थ वसतिगृहात आणण्यास बंदी आहे। सध्या शहरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढतीये, त्यामुळे समज देण्यासाठी नोटीस दिल्याचं वसतिगृह प्रमुखांनी सांगितलंय। मुलींना बाहेरचे खाद्यपदार्थ वसतिगृहामध्ये आणून खाण्यास बंदी केलेली आहे। हा नियम आहे वसतिगृहाचा आणि या 4 मुलींनी हा नियम पाळलेला नाही। त्यांनी खाद्यपदार्थ बाहेरचा आणलेला आहे, त्यामुळे त्यांना फक्त एक समज देण्यासाठी म्हणून एक नोटीस दिलेली होती की अशा चुका त्यांनी पुढे करू नये भविष्यामध्ये। त्यांना फक्त नोटीस दिलेली आहे आणि समज दिलेली आहे, त्यांना काही वसतिगृहातून काढलेलं नाही। वसतिगृहामध्ये मेस मधील अन्नच खावं, बाहेरचे पदार्थ आणू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात। तरीही ऑनलाईन पिझ्झा मागवल्यानं थेट महिनाभरासाठी विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढण्याच्या निर्णयानं एकच खळबळ उडाली आहे। सरकारी वसतिगृहामध्ये बाहेरून खाद्यपदार्थ आणल्यामुळे 4 विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आलं होतं। मात्र मीडियामध्ये या गोष्टीची वाच्यता झाल्यानंतर आता वसतिगृहाकडून विद्यार्थिनींना केवळ समज देण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे। मात्र एखाद्या क्षुल्लक कारणासाठी विद्यार्थिनींना 1 महिन्यासाठी रस्टिकेट करणं कितपत योग्य असाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।